हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये 5 मार्च 2025 रोजी झालेला 10वी बोर्ड परीक्षा 2025चा बीजगणित म्हणजेच गणित 1 चा पेपर उत्तरासहित बघणार आहात। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, तसेच लाईक करा। प्रश्न पहिला, ए यातील पहिला पर्याय बी बरोबर आहे, कारण का या निश्चयकाची कोटी किती आहे? 2 आहे। तसेच दुसरा उत्तर बी पर्याय बरोबर आहे। 3 मध्ये साधारण फरक किती येतो? 0। 4 वजा 4 किती? 0, म्हणजे डी हा पर्याय बरोबर आहे। चौथ्यामध्ये 15/10 हा पर्याय बरोबर आहे, कारण 15/10 म्हणजे 1.5। संभाव्यता 1 पेक्षा कधी जास्त नसते, म्हणून बी हा पर्याय बरोबर आहे। त्यामध्ये पहिला बी, खालील उपप्रश्न सोडवा। पहिला 2x + y = 7, x + 2y = 11, तर x + y ची किंमत काढा। हे समीकरण 1 समीकरण 2 यांची बेरीज करून उत्तर किती येते? x + y = 6। या ठिकाणी क्रमिकेचे पहिले पद काढायला सांगितले। पहिले पद म्हणजेच n = 1। या सूत्रामध्ये n ची किंमत 1 ठेवा। 3 × 1 = 4, 3 + 4 = -1। त्यानंतर GST IN मध्ये एकूण किती अंकाक्षर असतात? तर 15 असतात। 2 नाणी एकाच वेळी फेकले असतात, नमुना अवकाश S काढा। या ठिकाणी आपल्याला दिसतं। त्यानंतर खालील सारणी पूर्ण करा। उत्तर सारणीमध्ये दिसत आहेत। दुसरा, वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। सामान्य स्वरूप, अल्फा बीटा बेरीज किती? अल्फा + बीटा = 5 + 12 17। गुणाकार येते 5 × 12 60। समीकरण तयार करण्याचे सूत्र कोणतं आहे? x² - अल्फा + बीटा × x + अल्फा बीटा। समीकरण तयार झाले x² - 17x + 60 = 0। तिसरी कृती, बाजारभाव + अधिमूल्य 4 आहे। 20 + 4 24। या ठिकाणी बाजारभाव किती आहे? 24। 24 ने 24,000 ला भाग केल्यावर उत्तर येते 1000। आता आपण प्रश्न 2b मधील प्रत्येक उदाहरण सोडवूया। पहिला आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। x + y = 3, 3x - 2y = 4। या प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल। खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा। उत्तर नेक्स्ट, खालील अंकगणित श्रेणीचे एकूण उपपद काढा। 7 13 19 25। T1 T2 T3 T4 T सूत्र वापरा। आणि या प्रकारे उत्तर आपल्याला किती मिळेल? 115 मिळेल। 4, एक शहर 2000 रुपये बाजारभावात विकला, यासाठी दलाली 0.5% द्यावी लागली, तर तो शहर विकून मिळणारी रक्कम किती? बाजारभाव किती आहे? 2000। दलालीचा दर 0.5%, दलाली बरोबर 2000 वरती 0.5% दलाली येते 10 रुपये। शेअर विकून मिळणारी रक्कम बरोबर 10 वजा करावी लागते, म्हणजे 1990 रुपये। 5 मध्ये काढायचे आपल्याला, सारणी पूर्ण करायचे, बेरीज करायची। 60 येते,
4 भाग घालवा 2. Thank you.